Students, today we are going to see a new topic, that is blog writing. This topic is an important topic for both 11th and 12th standard students, and the question will be asked for 4 marks on this topic. So this is an important topic for scoring the marks. So let's have a look at the presentation. What is a blog? A blog is an article written on any topic expressing views, experiences of the writer, the blogger. ब्लॉग म्हणजे काय, त्याची सोपी व्याख्या इथं दिलेली आहे. कोणत्याही विषयावर लिहिलेला एक लेख. आर्टिकल म्हणजे लेख, ज्या लेखामध्ये तो लेखक तो त्याचं मत मांडतोय, त्याचा दृष्टिकोन सांगतोय, त्याचे अनुभव सांगतोय, आणि त्या लेखकालाच ब्लॉगर असं म्हटलं जातं. द ब्लॉगर कॅन शेअर फिलिंग्स. तो ब्लॉगर त्याच्या भावना शेअर करू शकतो. ही कॅन शेअर डेली रुटीन्स. तो त्याचा दिनक्रम काय आहे, कसा आहे ते सांगू शकतो. अँड गेट अन अपॉर्च्युनिटी टू कम्युनिकेट विथ पीपल. त्याचसोबत या ब्लॉगच्या माध्यमातून त्याला लोकांशी संवाद साधायला एक चांगली संधी मिळते. इट इज अ प्लॅटफॉर्म व्हेअर पीपल कॅन शेअर देअर व्ह्यूज ऑन एनी सब्जेक्ट. या प्लॅटफॉर्मवर लोक कोणत्याही विषयावर त्यांचं मत, त्यांचा दृष्टिकोन मांडू शकतात. ते कोणत्याही विषयावर बोलू शकतात. राजकारण, खेळ, समाजकारण, एज्युकेशन, हिस्ट्री, अशा कोणत्याही विषयावर. ईच एंट्री ऑफ ए ब्लॉग इज नोन ॲज ए पोस्ट. प्रत्येक ब्लॉगला पोस्ट म्हटलं जातं. जेव्हा तो ब्लॉग एखाद्या पोर्टलवर अपलोड केला जातो, म्हणजे तो ब्लॉग पब्लिश केला जातो, त्यावेळेस त्याला पोस्ट असं म्हटलं जातं. तर इथं खाली एक नोट दिलेली आहे बघा. ब्लॉग्स आर रिटन ऑन ऑनलाईन पोर्टल्स अँड वेबसाईट्स. हे ब्लॉग्स कशावर लिहिले जातात, हे आर्टिकल कशावर पब्लिश केले जातात, तर त्याच्या वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत, पोर्टल्स आहेत ऑनलाईन, जसं की वर्डप्रेस, ब्लॉगर, टम्बलर अँड मेनी अदर्स. आणि ह्या वेबसाईटवर आपल्याला लिहायचं असेल, ब्लॉग जर लिहायचा असेल, तर आपल्याला काही पैसे भरावे लागतात आणि आपल्याला त्या वेबसाईटचा, त्या पोर्टलचा मेंबर व्हावं लागतं. वी हॅव टू पे सम अमाऊंट अँड देन वी कॅन गेट सबस्क्रिप्शन of that particular portal or website, and then we can write blogs. आणि त्यानंतर आपण त्या वेबसाईटवर, त्या पोर्टलवर ब्लॉग लिहू शकतो, लेख लिहू शकतो कोणत्याही विषयावर. स्टेजेस ऑफ डेव्हलपिंग ए ब्लॉग. ब्लॉग डेव्हलप कसा होतो, म्हणजे एखादा आर्टिकल कसं तयार होतं, त्याच्या स्टेजेस आहेत, स्टेप्स आहेत. पहिली स्टेज काय आहे, ब्लॉगरला पहिल्यांदा काय करावं लागतं. सिलेक्शन ऑफ टॉपिक अँड रिसर्च. टॉपिक त्याला चूज करावा लागतो. द व्हेरी फर्स्ट थिंग इज द सिलेक्शन ऑफ द टॉपिक. ए ब्लॉगर मस्ट क्रिएट अन आउटलाईन अँड डू सम रिसर्च अबाउट द सिलेक्टेड टॉपिक. सगळ्यात आधी त्याला टॉपिक कोणता आहे ते निश्चित करावं लागतं, ठरवावं लागतं. त्यानंतर त्या ब्लॉगरला थोडाफार रिसर्च करावा लागतो, अभ्यास करावा लागतो, संशोधन करावं लागतं.
त्याला असा विषय निवडावा लागतो की ज्याविषयी त्याला माहिती आहे, त्याला त्या विषयामध्ये इंटरेस्ट आहे, किंवा त्या विषयामध्ये त्यानं काहीतरी मिळवलेलं आहे, त्या विषयाशी संबंधित काही वर्ष त्यानं काम केलेलं आहे, असा विषय त्याला निवडावा लागतो. म्हणजे थोडक्यात ज्याविषयी त्याला पुरेशी माहिती आहे, तो ठामपणे मत मांडू शकतो, असा विषय त्याला घ्यावा लागतो. ही मस्ट चेक द फॅक्ट्स अँड फिगर्स रिलेटेड टू द सेम. त्यानं जो विषय निवडलेला आहे त्यामध्ये काही फॅक्ट्स असतील, काही गोष्टी असतील महत्त्वाच्या, आणि फिगर्स, काही आकडे असतील, तर त्या बरोबर आहेत का, सगळ्या फॅक्ट्स आणि ते आकडे सगळे बरोबर आहेत का, हे त्याला चेक करावं लागतं, तपासून पाहावं लागतं. नेक्स्ट स्टेप, स्टेज 2, टायटल फॉर द ब्लॉग. ब्लॉगला टायटल काय द्यायचं? आफ्टर सिलेक्टिंग द टॉपिक, वन शुड थिंक अबाउट अन अट्रॅक्टिव्ह टायटल फॉर द सेम. This is also an important regarding the blog writing, because if the title is attractive, then readers can attract towards the blog, they can attract towards the particular article. So title is very important. Third, creation of headline. न्यूजला, बातमीला कशी हेडलाईन असते, आपण फक्त हेडलाईन वाचतो आणि त्यानंतर आपल्या लक्षात येतं की बातमी महत्त्वाची आहे की नाही. लाईक दॅट, ब्लॉग हॅज ऑल्सो ए हेडलाईन अँड इट शुड बी कॅची अँड इन्फॉर्मेटिव्ह. इट शुड बी अट्रॅक्टिव्ह अँड इन्फॉर्मेटिव्ह मीन्स headline tells the headline tells about the content of the blog. हेडलाईन अशी असायला पाहिजे की हेडलाईनच सांगेल की त्या ब्लॉगचा विषय काय आहे, त्याच्यामध्ये कंटेंट काय आहे. त्यामुळे टायटल आणि हेडलाईन वाचल्यानंतर लक्षात यायला पाहिजे की ब्लॉग कशाबद्दल आहे. स्टेज 4, इंट्रोडक्शन. Writing an introductory, lead and continuing paragraph of a blog is must. त्या ब्लॉगरला त्या विषयाची ओळख करून द्यावी लागते पहिल्या पॅराग्राफमध्ये, आणि त्यानंतर एक दुसरा पॅराग्राफ लिहायला लागतो, कंटिन्युइंग पॅराग्राफ. पहिल्या पॅराग्राफमध्ये त्या विषयाची ओळख, त्या विषयाबद्दल महत्त्वाची अशी माहिती ही त्या ब्लॉगरला पहिल्या पॅराग्राफमध्ये लिहावी लागते, आणि दुसऱ्या पॅराग्राफमध्ये तो त्याचं स्वतःचं मत, त्याला आलेले अनुभव तो दुसऱ्या पॅराग्राफमध्ये लिहू शकतो. हिअर ब्लॉगर कॅन शेअर हिज पर्सनल एक्सपिरियन्सेस टू. याच पॅराग्राफमध्ये म्हणजे कंटिन्युइंग पॅराग्राफमध्ये, दुसऱ्या पॅराग्राफमध्ये ब्लॉगर त्याचं मत, त्याचा अनुभव हे मांडू शकतो. रिलेव्हंट इमेजेस, इफ पॉसिबल यू कॅन यूज व्हेरियस टाईप्स ऑफ इमेजेस रिलेटेड विथ द टॉपिक. तुम्ही टॉपिकशी संबंधित वेगवेगळ्या इमेजेसचा उपयोग करू शकता in order to make a blog more appealing. With the help of images, you can make your blog more attractive. Next, editing. The last but the important step is to edit the blog in order to avoid repetition and lengthy description, if any. This is the last step and important step.
You have to avoid repetition. You have to avoid lengthy description. For this, a blogger should read a blog aloud and then add or delete the writing according to need. After reading aloud, you have to decide what is necessary and what is not necessary, what is important and what is unimportant, and then you can delete repeated information, you can delete repeated description. So I have tried my best to write a blog on this current issue, COVID-19, a dangerous disease. This is the title of the blog, and it has changed rules of life. This is a headline of the blog. So in this slide you can see the first paragraph, introductory paragraph. I have mentioned all the necessary details in this first paragraph, and I have also shown one image, I have also presented one image which is also associated with the topic. This is the second paragraph, continuing paragraph. I have mentioned my views, my opinion in this paragraph, and at the end there is one line that is also important. So in this way I have completed this blog writing. I have just followed the steps, all the steps, like selection of the topic and research, then title for the blog, then the third step, headline of the blog. In this way I have just followed all the steps carefully, and then I can be able to write a blog. So you just follow all the stages, those are necessary for writing a blog, and then you can write a blog. And at the end, thank you for